विनंती आहे त्यावेळेस गुलाल द्या, राजगडावरती गुलाल टाका, राज टाकू नका, एवढीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम. अरुण आबा जाधव तसेच मंचावर उपस्थित राज्याचे उपाध्यक्ष नागोबाजी पांचाळ, उमेदवार संदीप खाडे, अनिताताई, गौशीताई आणि मंचावरील सर्वच जण मी एकाच मिनिटात जागा घेतोय. की यासाठी मला फक्त एवढंच सांगायचं आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तमाम या कुटुंबांना, समाजाला, बहुजन समाजाला एक संदेश दिला होता की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर जाऊन लिहून ठेवा की तुम्हाला शासन करती जमात बनायचं आहे. 75 वर्ष झाले. 75 वर्षात इथल्या कोणत्याच पक्षाने आम्हाला शासन करती जमात होऊ दिला नाही. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार आणि रक्ताचे आणि नातू, त्यांनी आता 42 वर्षापासून तुम्हा आम्हा सर्वांसाठी स्वाभिमानी सत्तेचं द्वार उघड केलं आहे. मी त्यात पुढे जाणार नाही. फक्त एवढंच सांगतो की बाळासाहेब आंबेडकरांनी इथला कुंभी असेल, इथला हाटकर असेल, धनगर असेल, वाणी असेल, नमानी असेल, या तमाम उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित घटकांना सत्ती याचं प्रतीक म्हणून मी पाहिलं. आपल्या आयुष्यात, जीवनात बाबासाहेबांनी प्रदान केलेल्या संविधानाला समर्पित होऊन आणि त्याचा फायदा, परिणाम म्हणून आज अनिताताई, आमच्या बहिणी आयुष्यात पहिल्यांदा इथं मंचावर उपस्थित राहिल्यात की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद आहे. मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची ती ताकद आहे की एक अल्पसंख्याक महिला जी घर झोपडीमध्ये किंवा चुने चौचेने राहिलेवाली, ती तुमच्या समोर येऊन आज तुम्हाला आवाहन करते आहे. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाचा तो परिपाक आहे मित्रांनो. आणि अतिशय मनाच्या अंतर्मनातून, प्रेमीच्या देतीतून संदीप खाडेनं आपलं मनोगत व्यक्त केलं. ही आपल्याला बाब लक्षात ठेवायची आहे. औरंगाबा इथल्या प्रस्थापित पक्षांनी अनेक त्यांचे असणारे जे निष्ठावान होते, जे त्यांच्या घरी पाणी भरत होते, सर्व काही करत होते, त्यांना डावललं, त्यांना त्यांची जागा दाखवली, कुणाला कॉन्ट्रॅक्टचं, कुणाला दुसऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचं आश्वासन देऊन त्यांची बोलवण केली. पण बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थानं निष्ठावंतांना जागा दिली, निष्ठावंतांना तिकीट दिलं. तेच आता मुदस्सीर असरांनी सांगितलं की कलीम भाई आणि संदीप यांना याची जाणीव आमच्या नेत्याला आहे. आणि म्हणून ही जाणीव आता आपल्याला ठेवायची आहे. सतत बाळासाहेब आंबेडकर, अनिताताई आंबेडकर, सुजाता आंबेडकर तुमच्या आमच्यासाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि ते काही मागत नाही. ते फक्त आणि फक्त तुम्हाला तुमच्या एक वोट मागत आहेत, एक मतदान मागत आहेत. आणि आम्ही सर्वजण सिलेंडरच्या या चिन्हावर 15 तारखेला आपलं मतदान देऊन महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा बुलंद करणार आहोत. यासाठी संकल्प करूया. टाळ्यांच्या गजरात अरुण आबांना आपण आश्वासन देऊया. थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद सर. प्रचाराच्या सभेच्या निमित्त उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्याचा मला सवाल आहे सगळ्यांना. अजित पवार साहेब आता सध्या कुठल्या पक्षाबरोबर जोडून आहेत? कोणासोबत? भाजप सोबत. अजित पवारला मतदान केल्यानंतर ते कुठे जाईल मतदान? भाजप. दुसरे एकनाथजी शिंदे साहेब आहेत बघा, सगळे लक्ष काळजीपूर्वक ऐका. दुसरे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, ते कुणासोबत आहेत? आघाडीचं सरकार आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. अजितदादा पवार आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी आहेत आणि आपल्याकडे उपमुख्यमंत्री आहेत. आणि 4-5 दिवसापूर्वी 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या. एक आघाडी नावाचं जनावर सगळ्या दुनियाचं गावा खाऊन बसलेलं, तो माणूस आला दिल्लीहून आणि आज पवाराच्या घरातलं भांडण मिटवलं. आणि आता महानगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतर बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की हे सगळेजण भाजप सोबत जाणार आहे. राजकारणामध्ये आता लपून राहिलं नाही, समाजकारणामध्ये लपून राहिलं नाहीये. त्याचं कारण असं आहे की हे सगळे बदमाशांची फौज, लबाडांची फौज आहे. हे तमाम महाराष्ट्रातल्या दलित, आदिवासी, भटकंती, ओबीसी समाजाला फसवत आहेत. त्याचं उदाहरण आपला शूरवीर
सोमनाथ सुरवशीच्या घटनेमध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे नाही आपण. अरे संविधानासाठी स्वतःच्या जीवाचा बलिदान करणारा सोमनाथ सुरवशी नावाचा कार्यकर्ता ज्यावेळेस जेलमध्ये मयत होतो त्यावेळेस या पोलीस खाते यांना आदेश येतो आणि अधिकारी पूर्ण परभणी शहरामध्ये कोंबडी ऑपरेशन होतं चालू. अरे त्यावेळेस आमच्या भेटीवरती पोलीस वार करत होते, मारत होते, घरात तोडून मारत होते, आमच्या तरुणांचं रक्त बघत होते, अंगावर वळून टाकत होते. अरे काँग्रेसवाल्यांनो, हे राष्ट्रवादीवाल्यांनो, आमच्या मतामध्ये आमच्या दायऱ्यामध्ये मताचा जोगा मागणारे आमदारा, एक खासदारा, हे वाटके नगरसेवक त्यावेळेस तू कुठे छत मारली होती ते पहिला आम्हाला उत्तर दे आणि मग नंतर मतदान माग. अरे त्यावेळेस तुमचा देवेंद्र फडणवीस नाही आला तुम्हाला वाचवायला. अरे त्यावेळेस नरेंद्र मोदी नाही आला तुम्हाला वाचवायला. या राज्याचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाही आला वाचवायला तुम्हाला. ना उद्धव ठाकरे आले, ना राज ठाकरे आले, ना या ठिकाणी तुम्ही एकनाथ शिंदे वाचवायला आले. अरे वार्डमध्ये तमाम मुस्लिमांना आणि दलितांना माझी विनंती आहे. अरे त्यावेळेस एकच माणूस वाचवायला आला. कोण आला तुम्हाला वाचवायला? जोरात सांगा, कोण आलं? अजून जोरात सांगा. कोण आलं? अमिताभ बच्चन आला का? माधुरी दीक्षित आज वाचवायला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आले. ही गोष्ट लक्षात ठेवा. अरे चेहऱ्यावरचा रक्त पुसायला बाळासाहेब चालतो, संकटाच्या काळामध्ये भटकायला बाळासाहेब चालतो, मंडळाचा फायदा घेण्यासाठी केला बाळासाहेब नावाला सुधारला. इथल्या पार्टाला बाळासाहेब चालतो, राज्यामध्ये भांडणाचा प्रश्न मिटवायसाठी बाळासाहेब चालतात. अरे मुस्लिमाचा चीन झालं, अडचणीत सापडला महाराष्ट्रातला मुस्लिम, त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जाऊन इथल्या तमाम महाराष्ट्राला जातीवादाला चॅलेंज केलं. औरंगाबाद या ठिकाणी जाऊन निधड्या छातीने बाबासाहेबांच्या नातवानी चादर चढवली. तेरावदेवर वार अजितदादा ज्यावेळेस मुस्लिम अडचणीत होता त्यात तुम्ही कुठल्या मेळाव्यात बसले होते, कुठल्या कारखान्यात मीटिंग चालली होती? जरा सांगा ना आमच्या परभणी मधल्या 3 नंबर वार्ड मधल्या लोकांना. आता निवडणूक आली की निळा पंच घाता कमरात नाक घातली पाहिजे. आता पिवळा येतो, निळा येतो, मग आता एक जणांच्या गळ्यात हिरवा बी बघितलं ना, आणि मला काय पठ्ठाय पण झालं. हा मी मला कधी घातलंय, निवडणुकी पुरतं घालावं लागतं. बघा किती हुशार आहे. म्हणजे निवडणूक आले की पंचा चालतो, निळा चालतो, हिरवा चालतो, पिवळा चालतो. आणि ज्यावेळेस निवडणूक संपत्ती त्यावेळेस इथला ओबीसी, भटका, आदिवासी, दलित, मुस्लिम त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात, सामूहिक बलात्कार होतात, भटक्यांचे हत्याकांड होतात. त्यावेळेस कुठे तर पक्ष हे मी विचारलं मला काँग्रेसने इतकी नाही का केली, कसे करते? त्यांचा बाप बसला ना मोदीवरती, इथल्या काँग्रेसवाल्यांनी इतकी केली ना, कशा करते? मरायला करते. इतके भेटत ना ती आधार पडले की खूप करते भाजपला. जास्त नाही केली होतं मी, वंचित वाल्याला मदत नाही केली बरं का. अरे महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं काँग्रेसने वंचित सोबत इथे केली, इमानदारीने केली, ताकदीने केली, कुणाला न घाबरता केली. ते नांदेडचं बघितलं ना, म्हशीला पिळलं वगैरे अशोकराव चव्हाण बाप मुख्यमंत्री झाला काँग्रेस मधून, यो मुख्यमंत्री
दम दिला, सगळं बारदाना गुंडाळून भाजप केला. म्हणजे अरे आमच्यामध्ये काँग्रेसमध्ये असताना आमचे मत घेता तुम्ही आणि संकटामध्ये सापडल्यानंतर तुम्ही आमच्या समाजाला वाऱ्यावर सोडताय. बाळाचा का नको तुम्हाला? बाळाचं गोकाटीत बसते सुट्टी देत बाळासाहेब नादी लावता येत नाही, खोटं बोलता येत नाहीये. अरे तुमच्या किंमत असेल तर बोलायचं बाळासाहेबांच्या विरोधामध्ये. 7 पिढीचा उतरणार नाही त्या बाबांनी बाहेर काढला तिथून पुढे. त्याचं कारण असे वंचितचे मित्रांनो, वंचित काय नको सत्तेमध्ये. इथल्या तमाम एज्युकेटेड शिकलेल्या माणसांनी आणि तरुणांनी लक्षात ठेवायचं भावांनो, वंचित काय नको सत्तेमध्ये. त्याचं कारण असं आहे, इथल्या पारद्याच्या, फिलाच्या, ठाकऱ्याच्या, कोलाट्याच्या, वैद्याच्या, सुताराच्या, नाव्याच्या, पालटाच्या, कुंड्याच्या, बागवानाच्या पोराला, इथल्या धनगराच्या, माळाच्या, वंदराच्या पोराला, इथल्या मसालचुगी असेल, इथल्या नामुसी असेल, त्या माणसाच्या जातीच्या माणसाला आमदार खासदारांनी नगरसेवक करतोय म्हणून बाळासाहेब त्यांना आवडत नाही. दादा बरोबर जाहीर भाषणामध्ये 3 नंबरला पराजित झालो, पण भाजप आणि राष्ट्रवादीला रातभर झोपून दिलं नाही. रातभर झोपून दिलं नाही. एवढा हिथं बोलतो ना, तुझं कसं बोलत असं लक्षात ठेवा. त्याच्या बापाला भीत नाही मी. त्याचं कारण असं की मी भटक्यातल्या कोलाटी समाजातला कार्यकर्ता आहे. जातीचं नेतृत्व करतो. ज्या भटक्या इंग्रजांना सळकी पळ करून सोडलं, राजवाडी इंग्रज पळू पळू मारले, कुंड मारले, बापाला हाती लागले नाही. त्या भटक्या माझा 42 जातीच्या सोबत काम करतो, तर ह्यांच्या बापाला काय घ्यायचं कारण. मित्रांनो, त्याच पद्धतीचे बाळासाहेबांचे सैनिक आहेत. ह्या वाडमध्ये निकाल द्यायचा, ह्या वाडमध्ये गुलाल घ्यायचा, गुलाल. आज या ठिकाणी अशोक चक्र काढलेला आहे, निळा झेंडा आहे. हा निळा झेंडा टाटा बिर्लाने दिला नाहीये. हा निळा झेंडा कुणी दिला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. अशोक चक्र कोणी आणलं तुम्हाला माहिती आहे. ज्यांनी आणलं त्याच्या नातवाने तयार केलं. पार्टीचे उमेदवार येते ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर ते त्याने दिले ना पण मतदान त्यामुळे तुझ्या जिल्ह्यावरती नाव घेतो, बाबासाहेबांचं नाव घेतो, पुढे तो मला संविधानात शिक्षण दिलं. काय जाळायचं तुला, काय चालते बसायचं. मतदान करतोय राष्ट्रवादीला, मतदान करतोय कमळाला, मतदान करताय बाणाला, मतदान करताय धनुष्यबाणाला. अरे तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराच्या औलाद आहे. इथल्या वडिलाला फिरायला, इथल्या रामूच्या, इथल्या ठाकरेला, इथल्या बसंत गेला, इथल्या मर्यावाल्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व दिलं, सत्ता दिली. त्याच्यामुळे आज तमाम महाराष्ट्रामध्ये तमाम सगळे भटकी लोकांनी प्रेम करतो त्यांच्यावरती. म्हणून कलाकारांवर कसे आहे, तो निकाल लागला पाहिजे होता हातपंजाचा, तो निकाल लागला पाहिजे होता धनुष्यबाणाच्या घड्याळाचा. 12:30 वाजता जामखेडमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या नगर परिषदेचे निकाल चालू झाले आणि 12:30 वाजता महाराष्ट्राचा पहिला निकाल लागला. तो लागला जामखेडला आणि निवडून कोण आलं? कमळ नाही आलं, घड्याळ नाही आलं, धनुष्यबाण नाही आलं. अरे निवडून आलं वंचित बहुजन आघाडी. सुरुवात झाली, खातं खोललं, 104 नगरसेवक निवडून आलं महाराष्ट्रामध्ये. 2 उपमुख्यमंत्री आहेत. 25च्या पुढे आकडा नाही, लय गेला राजांचा. 25च्या पुढे आकडा गेला नाहीये, लय घासलं. परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे सच्चे सैनिक 104 नगरसेवक निवडून महाराष्ट्रामध्ये आले. आणि त्या मुस्लिम समाजाला सांगतो, ताकद लागती, ताकद लागती, हिंमत लागती. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या नगर परिषदा झाल्या त्यामध्ये मुस्लिम समाजाचा नगर
नगरसेवक झाला परंतु नगराध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी निवडून दिला ही पण गोष्ट लक्षात ठेवा. मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे, बाळासाहेबाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. इथल्या ओबीसीला मी आव्हान करतो, बाळासाहेबाशिवाय पर्याय नाही. इथल्या भटक्याला आव्हान करतो, बाळासाहेबाशिवाय पर्याय नाहीये. इथल्या आदिवासींना विनंती करतो, बाळासाहेबाशिवाय पर्याय नाहीये. आणि पारुशी सांगतो, आंबूस भुकराला दुसरा पर्यायच नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. आपल्याला सगळ्यांना सावध व्हायचंय आणि उद्याच्या महानगरपालिकेमध्ये गॅस टाकीचं चिन्ह घेऊन उभा राहिलेल्या माणसाला निवडून द्यायचंय. मी मुलांना